नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। आजच्या घडीला आपण नेहमी वर्तमानपत्रातून बातमी वाचतो, कारण अंमली पदार्थ म्हणजे त्याला आपण चरस म्हणू, गांजा म्हणू, याचं प्रमाण समाजामध्ये पर्टिक्युलरली यंग एजमध्ये हे खूप जास्त वाढलेलं आहे। त्याचा आपल्या लैंगिक आयुष्यावर काय म्हणजे परिणाम होतो, काय दुष्परिणाम होतात, याच्याविषयी आज थोडक्यात मी तुम्हाला माहिती देत आहे। मित्रांनो, हे जे उत्तेजित पदार्थ असतात हे टेम्पररी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला उत्तेजित करतात, तुम्हाला आनंदी करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं ॲडिक्शन होतं। पण जर कालांतराने लॉंग टर्म जरमध्ये बघितलं तर तुम्हाला नपुंसकता येऊ शकते, शीघ्रपतनाचे आजार होऊ शकतात, तुम्हाला मूलबाळ न होणे, इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम होऊ शकतात, तुम्हाला स्पर्म प्रोडक्शनचे प्रॉब्लेम होऊ शकतात, तुम्हाला ऑलिगोस्पर्मिया, ॲझोस्पर्मियासारखे आजार होऊ शकतात। म्हणून हे अंमली पदार्थाचं सेवन न केलेलंच बरं आहे। तर नक्कीच 100% म्हणजे शास्त्रीय म्हणजे सिद्ध झालेलं आहे। पण काही लोक त्याचं म्हणजे फन म्हणून घेतात आणि त्याचं ॲडिक्शन करून बसतात, हे कुठेतरी चुकीचं आहे। कारण की माझ्याकडे भरपूर असे पेशंट येतात की जास्त अतिसेवन केल्यामुळं त्यांचं लैंगिक आयुष्य एकदम बर्बाद झालेलं आहे, ते परफॉर्म करू शकत नाही, त्यांच्या पार्टनरला खुश करू शकत नाहीत। तर म्हणून मित्रांनो, जर कोणतंही सेवन हे जर चांगलं नसतं, ते कशाचंही सेवन असो, ते दारूचं असो, सिगारेटचं असो, तंबाखूचं असो, का अति कोणतेही सेवन असलं तर तुमच्या शरीरावर त्याचे साईड इफेक्ट होणारच आहेत। हे तुम्हाला पण समजूनच घ्यायला पाहिजे आणि तुमच्या पार्टनरला पण हे आवडणार नाही। म्हणून पार्टनरची पण जितकी साथ आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये पाहिजे तितकी आपल्याला न मिळाल्यामुळं कुठे कुठं आपण लैंगिक आयुष्यामध्ये कमी पडू आणि याचे दुसरे गंभीर परिणाम होऊ शकतात, हे इथं लक्षात ठेवा। धन्यवाद मित्रांनो।